नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा. ओम नमो भगवते वासुदेवाय. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर विष्णू भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो असं लिहायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही रोज तुळशीला पाणी घालत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आज आपण अशी कथा, पौराणिक कथा ऐकणार आहोत, जे ऐकतात आपले जन्मजन्मींचे पापे नष्ट होतात. मित्रांनो, एका नगरीमध्ये एक दुष्ट ब्राह्मण राहत होता. तो कधी देवाचे नाव सुद्धा घेतले नाही. मांसाहार, मद्यपान तो खूप करत होता. मित्रांनो, एकदा काय झाले, तो काशीला फिरायला गेला असताना त्याला काही ब्राह्मण दिसले आणि तो ब्राह्मणासोबत राहू लागला. ते ब्राह्मण रोज विष्णुदेवाची पूजा करताय, तुळशीला पाणी अर्पण करताय. एक दिवशी त्यालाही वाटले की आपण या ब्राह्मणासोबत राहून आपण बी तुळशीला पाणी अर्पण करावे. तो दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करतात. पण त्याने खूप पापे केले असल्यामुळे त्याला रातच्या सर्प येऊन दंश केला आणि तो मृत्युमुखी पडला. एक दिवशी तो मृत्युमुखी पडला आणि ब्राह्मण आले. पाहताच तर काय, तो दुसरा ब्राह्मण ज्याने सर्पाने दंश केले होते तो मरेल होता. तो मरण पावलेला होता आणि यमराजाचे दूत आले. त्याला आत्म्याला घेऊन निघाले. तो आत्मा म्हणाला, मी अजून मेलो नाही. पण यमराजाचे दूत म्हणाले, तुला सर्पाने दंश केल्यामुळे तू आता मरण पावला आहे. आणि तो यमराजाच्या दारी म्हणजे यमलोकात निघून नेण्यात आला. आणि चित्रगुप्ताने त्याचा हिशोब करण्यास सुरुवात केली. चित्रगुप्ताने म्हणाले की याने खूप पापे केली आहे. तो मांसाहार, मद्यपान याने खूप व्यसने केली आहे आणि याला कुंभीपाक नरकात टाकावे. त्यानुसार आज चित्रगुप्ताच्या हिशोबानुसार यमराजाने म्हणजे धर्मराजाने न्याय सांगितला की याला कुंभीपाक नरकामध्ये म्हणजे उकळत्या तेलामध्ये टाकण्यात यावे. त्यानुसार यमदेवाचे दूत त्याला उचलून घेऊन कुंभीपाक नरकामध्ये आणले आणि उकळत्या तेलात टाकणार. तोच उकळत्या तेल थंड झालं आणि हे सर्व आश्चर्य पाहून यमराजाचे दूत घाबरले आणि यमलोकात येऊन यमराजांना म्हणजे धर्मराजांना सांगितले की हा ब्राह्मण कुंभीपाक नरकात नेला आणि तेल उकळत्या तेलात टाकल्यामुळे हे तेल थंड झाले आहे. याचे कारण समजले नाही. तेवढ्यात देवर्षी नारद मुनी तिकडून नारायण नारायण करत आले आणि ते म्हणाले, अरे, ज्याने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण केले आहे त्याच्यामुळे हा पुण्यवंत झाला असून याचे सर्व पापे नष्ट झाली आहे आणि याला आता स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. तरीसुद्धा याला सर्व नरकाचे दर्शन आणि सर्व यमलोकाचे दर्शन करून याला स्वर्गलोकी प्रस्थान करावे. हे ऐकताच धर्मराजाने त्याला संपूर्ण नरकाचे दर्शन करून यमलोकाचे दर्शन करून त्याला स्वर्गलोकी पाठवले. मित्रांनो, याच्यावरून आपल्याला हेच लक्षात येते की तुळशीची पूजा करणे आणि तुळशीला पाणी अर्पण करणे हे किती भाग्याचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट नक्की करा. सर्वांना रामकृष्ण हरी.